प्रकार होऊन कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील झापल्याचं व्हिडिओ समोर आला. नक्कीच. पण मला वाटतं ह्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट जी मला आज सगळ्यांसमोरच मांडायची ती ही आहे की ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, खास करून आपण पाहिलं असेल बिहार, 10,000 रुपये प्रति महिला हे जाहीर करून टाकले, घोषणा झालेली आहे. तिथे हा पैसा जातो ह्याची पोटदुखी नाही आहे. पण जे राज्य जिथे निवडणुका नाही आहेत, जसं महाराष्ट्र आहे आज, जिथे निवडणुका नाही आहेत, पण आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला जीएसटी देतो, महाराष्ट्रातून जीडीपी जो जातो देशाला किंवा जे काही महसूल जातो तो सर्वात जास्ती आहे. आज मदत काय जाहीर झाली आहे? जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे. 50,000 रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत. कर्जमाफीची आम्ही किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत. आणि साधारणपणे आपण पाहतात की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे, पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाहीये. ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा CSR काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील, पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे, एकतर ओला दुष्काळ जाहीर करा, दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा, तिसरी गोष्ट म्हणजे 50,000 रुपये प्रति हेक्टर जाहीर करा. हे अजूनही कुठेही होत नाहीये. हे दुर्दैव आहे. म्हणजे जर आज महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर कदाचित पैशाचा पूर आला असता, पण महाराष्ट्राचं दुर्दैव हेच आहे की आज निवडणुका नाही आहेत. महाराष्ट्राचे शेतकरी ह्याचा आवाज कोणी सरकारमध्ये ऐकत नाहीये आणि सरकार आपल्या मस्तीत चालले पुढे. भाजप असं म्हणतंय की ठाकरेंनी आपला दसरा मेळावा रद्द करावा किंवा ऑनलाईन घ्यावा आणि ती मदत पूरग्रस्तांना. हो, कारण आम्हीच सरकारमध्ये आहोत. आम्ही तर विचारलं ना, पीएम केअरचा पैसा गेलाय कुठे? पीएम केअरचा पैसा वापरा ना. चला, तुम्ही पीएम केअरचा पैसा जर वितरित करत असाल ना, आम्ही जाऊन लोकांना मदत तुमच्या वतीने करू आणि तुमचे फोटो लावू, होर्डिंग तुमचे लावू, पण पीएम केअरची मदत करायची नाही. मुख्यमंत्री आपण पाहताय जाऊन आश्वासन देऊन आलेले आहेत, पण अजूनही घोषणा केलेली आहे, पुढे काही वितरित झालेलं नाहीये. हेच नाही तर मागच्या 2-2.5 वर्षामधले जवळपास 15,000 कोटी हे एवढे पैसे थकीत आहेत. ही थकबाकी आहे कुठची? तर मदतीची शेतकऱ्यांना. कोणाचे आहेत ते पैसे? पण तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये उधळपट्टी करता, कारण निवडणुका आल्यात. तुम्हाला 11 वर्ष केंद्र सरकार असून तिथे वर्षानुवर्ष तुम्ही भाजप सत्ता असून बिहारमध्ये तुम्ही जर आता अशी मतं तुम्ही आता विकत घ्यायला लागले असाल तर मग ह्याच्या पुढे काय करायचं लोकांनी? दसरा मेळावा आता हे होर्डिंग लावलं कदाचित भाजपच्या पण कार्यकर्त्यांनी असेल, कारण जिथे जिथे भाजपला जिंकता येत नाही किंवा त्यांचं राज्य नसतं किंवा 11 वर्ष तुम्ही पहा सरकारमध्ये राहून, केंद्र सरकार 11 वर्ष, महाराष्ट्र सरकार 2.5 वर्ष आमची सोडली तरी 9.5 वर्ष त्यांचीच. हे सगळं होत असताना तुम्ही काय शासन चालवलं, काय प्रशासन चालवलं ह्याच्यावर बोलू नाही शकत, नवीन काय केलं ह्याच्यावर बोलू नाही शकत. समोर काय तर मग भ्रष्टाचार स्वतःचे त्यांचे येतात आणि दुसरं म्हणजे हिंदू मुस्लिम सोडून त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच नसतो. तेवढ्या ह्याच्यावरच, आणि ते नाही तर जातीपातीवर निवडणुका लढवत असतात. काम काय केलंय, लोकांना काय दिलंय 11 वर्षात ते तर दाखवा. अच्छे दिन आएंगे कब? हिंदी में बताइए. सवाल मेरा अहिल्यानगर में जिस प्रकार से पाकिस्तान काल झाला, भारत-पाकिस्तान काल सामना झाला, भारतीय टीमने ट्रॉफी घेण्यास नकार दिला, परंतु 2 सामन्यांना चांगला वाईटपडचा प्रतिसाद मिळत नाही. कालचा प्रतिसाद नाही, ही सगळी नौटंकी आहे. हात मिळवले नाही मिळवले वगैरे सगळ्यांचे व्हिडिओ आले तर आधी मिळवले नसले वगैरे. पण मुख्य गोष्ट काय आहे की एका बाजूला आपण पाहतोय पाकिस्तानचे प्रधानमंत्री UN ला जाऊन सांगतात की ते युद्ध जिंकले, सिंदूरचं युद्ध ते जिंकले. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जे काही आपण लढाई केली, जिथे सर्जिकल स्ट्राईक असतील की ऑपरेशन सिंदूर का झालं, तर आपल्या भारतीय नागरिकांना 36 लोकांना तिथे पहलगाममध्ये ठार मारलं गेलं. आणि एवढं सगळं होत असताना ICCचे अध्यक्ष कोण आहेत? एशिया क्रिकेट काउन्सिलमध्ये कोण आहेत? भाजपचेच पदाधिकारी आहेत ना. मग BCCI मध्ये कोण आहेत? तुम्ही एक खेळ एक वेळी सोडू नाही शकत. एशिया कपमध्ये आपण भाग नसता घेतला, कुठे मोठे तुमचे रँकिंगला काही झालं असतं? जगातली सर्वोत्तम टीम आहे आपली, तरी पण तुम्ही प्रत्येक पैशाच्या मागे फिरत असता. हा निर्लज्जपणा नाही तर काय? आणि मग तुम्ही ऑपरेशन सिंदूरची तुलना एका क्रिकेटच्या खेळाबरोबर करता. हे दुर्दैव आहे. तुमचं ठिकाण ठरलेलं शिफ्टीचं, मात्र शिंदेची शिवसेना चाचपणी करते. बंदिस्त मैदान, बंदिस्त जाऊ दे, त्यांच्यावर बोलू. एक मिनिट यार, काय म्हणजे ते खोक्यांमधले जीएसटी वाचले की काय झालं त्यांचं? लावला पण भाजपने जीएसटी आणि स्वतः साजरं करतात. जी चूक तुम्ही मागे घेतली ते तुम्ही साजरं करताय. चूक मान्य केली म्हणजे तुम्ही. हिंदी में जानना चाहेंगे आप. अहिल्यानगर में महापौर हा मंत्रीचाच होणार मुंबईमध्ये, जे महानगरपालिकेमध्ये. मला वाटतं वरिष्ठ नेते बोलत आहेत, 2 पक्षप्रमुख बोलत आहेत, त्याच्यात आम्ही कोणी दुसरं काही बोलणार नाही. आदित्य जी, टीम इंडिया का एक वीडियो सामने जिसमें नकवी से वो हाथ मिला रहे, उसके बाद जिससे बायकॉट हुआ. कल ट्रॉफी नहीं, ये देखिए, हाथ मिलाना नहीं मिलाना, ट्रॉफी लेना नहीं लेना, ये सब नौटंकी है. पहले तो खेलना ही नहीं चाहिए था. जिस हॉकी एशिया कप में बिहार में पाकिस्तान ने बॉयकॉट किया, क्या हम ये बॉयकॉट नहीं कर सकते थे?
अगर ये पूरा ऑपरेशन सिंदूर क्यों हुआ था, क्योंकि पहलगाम में हमारे भारतीय नागरिकों को मारा गया था। भाजपा तो ये भी बताती है कि हिंदू है इसलिए मारा गया था। तो एक तरफ आप देखिए, पिछले साल हमें बताया गया था कि बांग्लादेश में हिंदुओं पे अत्याचार हो रहा है, इसलिए बीसीसीआई ने यहाँ बुला के बांग्लादेश के साथ बायलैटरल सीरीज खेली। उसी भारत सरकार ने बांग्लादेश में चावल, अनाज ये भेजे। इस साल पहलगाम में अटैक हुआ, हिंदुओं को मारा गया, इसलिए क्या रिट्रीब्यूशन है, क्या बदला है? तो भारत पाक का सामना खेल रहे हैं। ये कौन सी बात हुई? और क्या यही भाजपा भी देशभक्ति हमें सिखाएगी? क्या एक गेम से आप पीछे नहीं हट सकते थे? क्या अपने जवानों की शहादत क्रिकेट से भी कम है? तो ये बात सोचने की जरूरी है आपको। क्रिकेट अपने हिसाब से चलते रहता है, एक खेल है, वो खेलते रहेंगे, लेकिन पहलगाम की जख्म है वो अभी तक भरी नहीं है। और आप क्रिकेट खेलना चाहते हो, पैसे कमाना चाहते हो। पीएम इसे ऑपरेशन सिंदूर से कंपेयर कर, उन्होंने एक ट्वीट किया था कि आप ग्राउंड पर भी ऑपरेशन सिंदूर। मुझे लगता है ये दुर्भाग्य है कि ऑपरेशन सिंदूर, जिसमें हमारे जवानों की शहादत है, जिसमें हमारे जवानों की हिम्मत है, ताकत दिखती है, उसे एक खेल से कंपेयर करना मुझे लगता है दुर्भाग्यपूर्ण है। सर एक और सवाल जानना चाहिए, जिस प्रकार से राजनीति अब भारत पाकिस्तान सामन्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली। आदित्य ठाकरे यावेळी पत्रकारांशी संवाद साधतायत। यासोबतच हात न मिळवणं ही फक्त नौटंकी असल्याचं वक्तव्य देखील आदित्य ठाकरे यांनी केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।